मित्रांनो, कधी कधी झालेला अपमान इतका मोठा असतो ना, तो डायरेक्ट मनावर जखमा करून जातो. पण काही लोक असतात जे त्या जखमांना मलम लावत बसत नाहीत, तर त्या जखमांना प्रेरणेचं शस्त्र बनवतात. तेच केलंय 19 वर्षीय डी गुगेश यांनी. एका सामन्यादरम्यान जगप्रसिद्ध ग्रँड मास्टर हिकारू नाकामोरा यांनी सामना जिंकल्यानंतर डी गुगेश यांचा राजा प्रेक्षकांमध्ये फेकून दिला. त्यांनी तो फक्त मोहरा फेकला नाही, तर राजा हा त्या खेळाचा सन्मान असतो. इतकं करूनही डी गुगेश शांत बसला आणि हसला, कारण त्याला माहित होतं राजा फेकायचा नसतो, तर राजा हा जिंकायचा असतो. मित्रांनो, नियतीने त्या दोघांना परत समोरासमोर आणलं, पण यावेळेस विजय झाला आपल्या भारतीय डी गुगेश यांचा. आताही त्याचं तेच रिॲक्शन, शांत आणि हसला, कारण त्याने बदला नाही घेतला, तर त्याने प्रतिशोधावर विजय मिळवला होता. असंच काही असतं आपल्या आयुष्याचंही बरं का. कोणी येतं आणि आपल्या जीवनाचा राजा फेकून जातं, कधी कधी आपला अपमान करून, तर कधी कधी आपली निंदा करून, कधी कधी आपल्याकडे दुर्लक्ष करून. पण लक्षात ठेवा, राजा हरवला म्हणजे खेळ संपला असं नसतं बरं का. खरा बदला म्हणजे अपमानावर प्रतिक्रिया नव्हे, तर शांततेत राहून सन्मान मिळवणं असतं.